Hello student, welcome to today's chemistry lecture aldehyde, ketones and carboxylic acid. Now in last lecture we have discussed the preparation method of aldehyde, ketones and the carboxylic acid. Last lecture मध्ये आपण aldehyde, ketones आणि carboxylic acid च्या preparation method स्टडी करून झालेले आहेत आणि ते आपल्या कव्हर देखील झालेले आहेत. Now in today's lecture we have discussed the physical properties of aldehyde, ketones and also carboxylic acid. आजच्या लेक्चर मध्ये आपण aldehyde, ketones आणि carboxylic acid च्या physical properties पाहणार आहोत. Now first of all we can see the physical properties of aldehyde and the ketones. Now student, in physical properties of aldehydes and ketones we have discussed the 4 points. ज्या काही आपण फिजिकल प्रॉपर्टीज पाहणार आहोत अल्डिहाइड आणि केटोन साठी, त्याच्यामध्ये आपण 4 पॉइंट डिस्कस करणार आहोत. फर्स्ट वन, नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. सेकंड वन, फिजिकल स्टेट ऑफ अल्डिहाइड्स अँड द केटोन. थर्ड वन, बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्डिहाइड्स अँड द केटोन्स. अँड लास्ट वन, सोल्युबिलिटी. हे 4 पॉइंट आपण फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये पाहणार आहोत. So see the one by one in details. First we can see the nature of intermolecular forces of aldehydes and the ketones. सुरुवातीला आपण अल्डिहाइड आणि केटोन्स मध्ये असणारं नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे पाहणार आहोत. Now student, we know that the functional group of aldehydes and the ketone involve the carbonyl group having formula R C double bond O OH. This one is the functional group of aldehyde. Ketones having R C double bond O R dash. These are the functional group of aldehydes and the ketones respectively. We can see that those are the two compounds which contains carbonyl group. हे दोन्ही फंक्शनल ग्रुप असेल की यांच्यामध्ये काय आहे, कार्बोनिल ग्रुप आहे. सो द अल्डिहाइड्स अँड द केटोन्स इन्क्लूड्स द कार्बोनिल बॉन्ड. दिस कार्बोनिल बॉन्ड इन अल्डिहाइड्स अँड द केटोन्स आर पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. हा जो काही बॉन्ड आहे तो कसला आहे, याच्यामध्ये असणारा पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आहे. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ oxygen which is more electronegative, it acquires the electron pairs towards itself. So the carbon carries partial positive charge, oxygen carries partial negative charge. So these two molecules or the two moles of carbonyl groups are oriented in oppositely facing with each other. ते एकमेकांकडे ओरिएंट होत असताना अपोजिट मॅनर मध्ये काय होतात तर ते ओरिएंट होतात. नाउ दिस वन इज द नेचर ऑफ अल्डिहाइड्स अँड द केटोन्स. फ्रॉम दॅट द कार्बोनिल बॉन्ड इन अल्डिहाइड्स अँड द केटोन्स इज पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. ॲज अ रिझल्ट द कंपाउंड्स कंटेन्स डायपोल अट्रॅक्शन ऑफ अ फोर्स. म्हणजे यांच्यामध्ये असणारं जे काही फोर्स आहे ते कोणत्या प्रकारचं आहे, डायपोल अट्रॅक्शन ऑफ अ फोर्स. यांच्यामध्ये असणारं फोर्स हे काय आहे, डायपोल अट्रॅक्शन आहे. की यांच्यामध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन ॲटम आहे आणि पॉझिटिव्ह असणारा काय आहे, कार्बन आहे. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ पोलर कोव्हॅलंट बॉन्ड द अल्डिहाइड्स अँड द केटोन इन विच डायपोल अट्रॅक्शन फोर्स इज द प्रेझेंट. Student, here this one is the important part. What is the force present between aldehydes and the ketone? The nature of intermolecular force is dipole interactions. The next one, physical state of aldehydes and the ketones. याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, फिजिकल स्टेट काय. जनरली फर्स्ट मेंबर ऑफ अल्डिहाइड इज फॉर्माल्डिहाइड. जर आपण अल्डिहाइड फॅमिली मधला पहिला मेंबर पाहिला तर तो काय आहे, फॉर्माल्डिहाइड. नाउ फॉर्माल्डिहाइड इज अ गॅस ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला हा जो काही फॉर्माल्डिहाइड आहे हा काय आहे, गॅस आहे विथ इरिटेटिंग ओडर. दिस वन इज द गॅस ॲट रूम टेम्परेचर विथ इरिटेटिंग odor.
त्याचबरोबर त्यांना ओडर कसला आहे, इरिटेटिंग आहे. सेकंड मेंबर इज ॲसिटाल्डिहाइड. सेकंड मेंबर काय आहे याच्यामधला, ॲसिटाल्डिहाइड. नाउ ॲसिटाल्डिहाइड इज द लिक्विड अँड विच इज एक्स्ट्रीमली व्होलाटाईल कलरलेस लिक्विड. हे काय आहे, एक्स्ट्रीमली व्होलाटाईल आहे. व्होलाटाईल म्हणजे द सबस्टन्स हॅव्हिंग टेंडन्सी टू इव्हॅपोरेट ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला इव्हॅपोरेट होण्याची जी काही टेंडन्सी आहे ते म्हणजे काय म्हटलं जातं, व्होलाटाईल असं म्हटलं जातं. सो ॲसिटाल्डिहाइड इज एक्स्ट्रीमली व्होलाटाईल कलरलेस लिक्विड. देन हायर अल्डिहाइड्स आर जनरली प्लीजंट ओडर. याच्यापेक्षा हायर अल्डिहाइड्स जे काही आहेत ते काय आहे, त्यांना जो ओडर आहे तो प्लीजंट असा ओडर. देन नेक्स्ट द फर्स्ट मेंबर ऑफ केटोन इज ॲसिटोन. जर केटोनचा पहिला मेंबर पाहिला आपण, दिस वन इज द ॲसिटोन अँड दिस ॲसिटोन इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर अँड हॅव्हिंग प्लीजंट ओडर. बट मोस्ट ऑफ द केटोन्स आर ब्लँड ओडर. मोस्ट जे काही त्याच्यापेक्षा हायर केटोन्स आहेत त्यांना मात्र स्मेल कसा आहे या ठिकाणी, ब्लँड प्रकारचा किंवा ब्लँड सौम्य सूक्ष्म असा काय आहे त्यांना ओडर आहे. दिस वन इज द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन. इन दॅट दिस वन इज द फिजिकल स्टेट. त्याच्यामध्ये आपण हे काय करतोय, फिजिकल स्टेट पाहतोय. नेक्स्ट वन बॉइलिंग पॉइंट. पुढचा पॉइंट काय आहे बा, बॉइलिंग पॉइंट. In case of aldehydes and the ketones, if you see the some compounds of boiling point like methanol having boiling point 295 Kelvin. Second carbon असणार aldehyde ethanol having boiling point like 294. या ठिकाणी 252 294 Kelvin. Then second one propanol 319 Kelvin. If you observe the boiling point of aldehyde family member, we see the boiling point increases as the number of carbon increases. म्हणजे मॉलिक्युलर मास वाढलं की त्यांच्यामधला जो काही बॉइलिंग पॉइंट आहे हा काय होत जातो, इन्क्रीज होतो. म्हणजे as the boiling point increases or as the carbon chain increases with increasing its boiling point. मॉलिक्युलर मास वाढलं, कार्बनची संख्या वाढली की त्याच्यामध्ये असणारा बॉइलिंग पॉइंट हा काय होतो, वाढत जातो. इन केस ऑफ द केटोन, फर्स्ट मेंबर ऑफ केटोन इज प्रोपॅनोन. फर्स्ट मेंबर ऑफ केटोन इज प्रोपॅनोन हॅव्हिंग बॉइलिंग पॉइंट 329 केल्विन. याचा बॉइलिंग पॉइंट काय आहे, 329 केल्विन. सेकंड मेंबर ऑफ द केटोन फॅमिली ब्युटॅनोन हॅव्हिंग बॉइलिंग पॉइंट 353 केल्विन. नेक्स्ट वन पेंटॅनोन having boiling point 375 Kelvin. Student, if you observe here, the boiling point of ketone family increases with increasing its carbon chain. म्हणजे बॉइलिंग पॉइंट हा कार्बनची चेन वाढली, मॉलिक्युलर मास वाढलं की त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये असणारा बॉइलिंग पॉइंट हा सुद्धा काय होत जातो, इन्क्रीज होत जातो. म्हणजेच आपण बॉइलिंग पॉइंटसाठी काय सांगू शकतो, as the carbon chain increases or the molecular mass increases, its boiling point also increases. Then next one, solubility. Next physical property आहे काय पहा, solubility. Solubility means is it soluble in water or not. आपल्याला पाहायचं आहे की हे पाण्यामध्ये soluble आहे का नाही. तर जनरली कार्बोनिल ग्रुप contains oxygen. So this oxygen of carbonyl group can involve in the hydrogen bonding with water molecule. So the lower member of aldehydes are generally soluble in water. कार्बोनिल ग्रुप मध्ये असणारा ऑक्सिजन हा वॉटर बरोबर मध्ये असणाऱ्या हायड्रोजन बरोबर हायड्रोजन बॉन्ड तयार करत असतो. त्यामुळे लोअर मेंबर ऑफ अल्डिहाइड्स अँड द केटोन्स आर जनरली सोल्युबल इन वॉटर. लोअर मेंबर वाले म्हणजे कोणते, acetaldehyde or the ketones. These are soluble in water due to the formation of hydrogen bonding. Then higher one
as the molecular mass increases, the proportion of hydrocarbon parts also increases. So the molecule increases, so cannot form the hydrogen bond with water molecule. So water solubility decreases. म्हणजे molecular mass वाढलं, molecular mass वाढलं की काय होणार आहे, त्याच्यामध्ये असणारा हायड्रोकार्बनचा पार्ट हा इन्क्रीज होणार आहे. हायड्रोकार्बनचा पार्ट इन्क्रीज झाला की त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्ड तयार होत नाही. ड्यू टू दिस रिझन वॉटर सोल्युबिलिटी डिक्रीजेस. लाईक सी द स्ट्रक्चर. दिस वन इज द कार्बोनिल ग्रुप. इट फॉर्म्स द हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर मॉलिक्यूल. This one is the hydrogen of water molecule. Oxygen carries partial negative. Hydrogen carries partial positive charge. It also carries positive charge. Carbonyl group of oxygen carries negative charge. So the oxygen of carbonyl group and hydrogen of the water molecule forms the hydrogen bond. And that's why lower member of aldehydes or the ketones are soluble with water. And when the molecular mass increases, hydrocarbon parts also increases. So the hydrogen bond cannot form. That's why water solubility decreases in the higher member of aldehydes and the ketones. These one are the physical properties of aldehydes and the ketones. हे आपण 4 पॉइंट फिजिकल प्रॉपर्टी मध्ये अल्डिहाइड आणि केटोन साठी डिस्कस केलेले आहेत. Then next see the physical properties of carboxylic acid. Next point पाहायचा आपल्याला physical properties of carboxylic acid. Now carboxylic acid physical property also includes 4 points. कार्बोक्सिलिक ऍसिडच्या फिजिकल प्रॉपर्टी साठी सुद्धा आपण 4 पॉइंट पाहणार आहोत. कोणकोणते 4 पॉइंट आहेत? फर्स्ट वन नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. सेकंड वन फिजिकल स्टेट. थर्ड वन बॉइलिंग पॉइंट अँड लास्ट वन सोल्युबिलिटी. हे 4 पॉइंट आपण कार्बोक्सिलिक ऍसिड साठी सुद्धा काय करणार आहोत? डिस्कस करणार आहोत. सो सी द फर्स्ट पॉइंट नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस of carboxylic acid. Student, we know the functional group of carboxylic acid are COOH. If you observe, the carboxylic acid contains OH group and which is the responsible for the formation of hydrogen bond. जर आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचा फंक्शनल ग्रुप पाहिला तर त्याच्यामध्ये हायड्रोक्सिल ग्रुप आहे आणि तो कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करण्यासाठी हा ग्रुप काय आहे? रिस्पॉन्सिबल आहे. दस द कार्बोक्सिलिक ऍसिड हॅव द स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्सेस विच फोर्स हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स कोणता आहे? हायड्रोजन बॉन्डिंग हे स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे. अल्डिहाइड आणि केटोन्स मध्ये कोणतं पाहिलं? डायपोल डायपोल अट्रॅक्शन ऑफ अ फोर्स. या ठिकाणी 2 वेगवेगळे फोर्स आहेत. हे लक्षात ठेवायचे. कशा पद्धतीने आहेत ते आपण इथे एक्सप्लेन केलेलंच आहे. देन सेकंड प्रॉपर्टी इज द फिजिकल स्टेट ऑफ carboxylic acid. Now lower member of carboxylic acids, lower member of carboxylic acids generally colorless with irritating odor. जे काही लोअर कार्बोक्सिलिक ऍसिड्स आहेत हे काय म्हणतात आपण? कलरलेस ओडरलेस लिक्विड. कलरलेस काय आहेत हे? लिक्विड विथ इरिटेटिंग ओडर. त्यांना कसला स्मेल आहे? इरिटेटिंग, घेऊन वाटणारा, जळजळ असं करणारा काय आहे तर ओडर आहे. देन हायर कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर कलरलेस odorless solid like substance or the wax like substance. म्हणजे हे लोअर कार्बोक्सिलिक ऍसिड हे कलरलेस लिक्विड्स आहेत. हायर कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर कलरलेस ओडरलेस वॅक्स लाईक सॉलिड्स. कसले तर वॅक्स लाईक सॉलिड्स. हॅव लो पोलॅरिटी. हॅविंग लो पोलॅरिटी. पोलॅरिटी मीन्स tendency of a substance to evaporate at a room temperature. रूम टेम्परेचरला इव्हॅपोरेट होण्याची जी काही टेंडन्सी आहे ही हायर कार्बोक्सिलिक ऍसिडची काय आहे?
लो आहे, कमी आहे. This one is the physical state of carboxylic acid, in which we can explain 2 points for lower carboxylic acid and the higher carboxylic acid. For lower carboxylic acid, these one are the colorless liquid with irritating odor. Higher carboxylic acids are colorless, odorless, wax-like solid having low molality. Then next one is the boiling point. Next point पाहायचा आपल्याला या ठिकाणी for the carboxylic acid. Point आहे boiling point of carboxylic acid. Now boiling point of carboxylic acid is generally higher than those of the alkane, ether, alcohol, aldehyde of comparable molecular mass. जर आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट पाहिला तर हा कंपेरेबल मास ऑफ अल्डिहाइड, केटोन, कार्बोक्सिलिक किंवा अल्डिहाइड, केटोन्स, अल्कोहोल, अल्केन याच्या कंपेअरमध्ये कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट हा हायर असतो ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग इन द कार्बोक्सिलिक ऍसिड. कारण ते हायड्रोजन बॉन्ड तयार करतात म्हणून त्यांचा जनरली बॉइलिंग पॉइंट हा या इतर कंपाऊंडपेक्षा काय असतो, जास्त असतो. नाउ इन केस ऑफ अ लिक्विड फेज कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर डायमर. लिक्विड फेज मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड हे काय तयार करतात, डायमर करतात, इन विच 2 मॉलिक्युल्स आर हेल्ड बाय हायड्रोजन बॉन्डिंग. 2 मॉलिक्युल्स हे एकमेकांना बाइंड केलेले असतात. कोणत्या बॉन्डिंगनं, हायड्रोजन बॉन्डिंगनं. सो इन विच द 1 molecules of acidic hydrogen forms the hydrogen bond with second molecule of oxygen of carbonyl group. म्हणजे एका मॉलिक्यूलचा ऍसिडिक हायड्रोजन हा दुसऱ्या मॉलिक्यूल मधल्या कार्बोनिलच्या ऑक्सिजन बरोबर काय करतो, हायड्रोजन बॉन्ड तयार करतो आणि त्या ठिकाणी डायमर तयार होतो. दिस डबल्स द साइज ऑफ मॉलिक्युल्स. त्याच्यामुळे मॉलिक्यूलची साइज काय होते, डबल होते. सो doubles the size, so resulting increasing wonder of force of attractions. That's why resulting boiling point is high. याच्यामुळे त्यांच्यामध्ये असणारा बॉइलिंग पॉइंट हा काय असतो, हाय असतो. Now see the structure. What type of hydrogen bond is formed? So see acetaldehyde. Acetic acid forms the dimer in liquid state. 1 molecule of acetaldehyde, another molecule CH3, C double bond O, OH. Now when form dimer, 1 molecule of acidic hydrogen forms the hydrogen molecule with another molecule of carbonyl oxygen. एका मॉलिक्यूलचा ऍसिडिक हायड्रोजन हा दुसऱ्या मॉलिक्यूल मधल्या कार्बनच्या ऑक्सिजन बरोबर हायड्रोजन बॉन्ड तयार करतो. It is also in second form, OH and O. So here forms the hydrogen bonding in dimer. That's why boiling point of carboxylic acid is higher than those of the comparable compounds. या रिझनमुळे कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट हा इतर कंपाऊंडच्या कंपॅरिझन मध्ये काय असतो तर जास्त असतो. दिस वन इज द बॉइलिंग पॉइंट. नेक्स्ट सोल्युबिलिटी. पुढचा पॉइंट आहे आपल्याला पाहायचा आहे सोल्युबिलिटी ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. मीन्स इज इट सोल्युबल इन वॉटर ऑर नॉट. इन केस ऑफ लोअर कार्बोक्सिलिक ऍसिड, इन केस ऑफ लोअर एलिफॅटिक carboxylic acid up to the carbon number 4, कुठपर्यंत, कार्बन नंबर 4 पर्यंत, which is miscible with water. कारण लोअर एलिफॅटिक मध्ये हे काय आहे, लिक्विड्स आहेत. सो दीज आर द मिस्सिबल विथ वॉटर. ज्यावेळी आपण लिक्विड घेतो जर ते जर सोल्युबल असेल तर त्यासाठी आपण मिस्सिबल हा वर्ड यूज करतो. ज्यावेळी ते इनसोल्युबल असतील 2 लिक्विड त्यावेळी त्याला आपण इमिस्सिबल हा वर्ड वापरतो. So here lower aliphatic carboxylic acids are miscible with water due to the formation of hydrogen bonding with solvent water molecule. हे lower aliphatic carboxylic acid आहेत. हे वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्ड तयार करतात म्हणून हे काय आहेत, जनरली वॉटर सोल्युबल आहे. As the molecular mass increases, so
solubility also goes on decreases. म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिडचं मॉलिक्युलर मास वाढत गेलं की त्यांच्यामध्ये असणारी जी काही वॉटर सोल्युबिलिटी आहे ही काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. बिकॉज द सोल्युबिलिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग मॉलिक्युलर मास ड्यू टू द higher carboxylic acids are insoluble in water due to the presence of hydrophobic interactions with hydrocarbon. काय म्हटलं बा, हायड्रोफोबिक interactions with hydrocarbon. क्या काय होतात बा, हायड्रोफोबिक मीन्स वॉटर हेटिंग. हायड्रोफोबिक म्हणजे काय म्हणतात त्याला, वॉटर हेटिंग. वॉटरला हेट करणारा पार्ट काय होतो, वाढत जातो. सो दॅट्स वाय इट्स सोल्युबिलिटी इन वॉटर मॉलिक्युल ऑल्सो डिक्रीजेस. म्हणजे मॉलिक्युलर मास वाढलं की त्यांच्यामध्ये असणारा हायड्रोफोबिक इंटरॅक्शन्स ज्या काही हायड्रोकार्बन्स बरोबर होणार त्या काय होत जातात, वाढत जातात. म्हणून ते जनरली वॉटर इनसोल्युबल असतात. म्हणजेच हायर कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर इनसोल्युबल इन वॉटर. लोअर काय असतात, सोल्युबल मीन्स मिसिबल असतात. हायर वन्स आर द insoluble in water. These water insoluble carboxylic acids are also soluble in less polar solvent. जे काही वॉटर इनसोल्युबल असणारे कार्बोक्सिलिक ॲसिड्स आहेत हे लेस पोलर सोल्युबल असणाऱ्या सॉल्व्हंटमध्ये काय असतात तर सोल्युबल असतात. मग लेस पोलर सॉल्व्हंट कोणकोणते असतात, अल्कोहोल असेल, इथर असेल किंवा बेन्झिन असतील. यांच्यामध्ये जनरली हे काय असतात तर जनरली सोल्युबल असतात. These one is the solubility of carboxylic acid. या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी ह्या लक्षात ठेवायच्या. लोअर कार्बोक्सिलिक ॲसिड्स हे वॉटरमध्ये सोल्युबल म्हणजे मिसिबल असतात ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. हायर वन आर इनसोल्युबल बिकॉज हियर वन प्रेझेन्स ऑफ हायड्रोफोबिक इंटरॅक्शन्स विथ हायड्रोकार्बन्स. दॅट्स वाय डिक्रीजेस द वॉटर सोल्युबिलिटी. So the water insoluble carboxylic acids are soluble in less polar solvent. ज्याची पोलॅरिटी कमी आहे अशा सॉल्व्हंट मध्ये हे वॉटर मध्ये इनसोल्युबल असणारे कार्बोक्सिलिक ॲसिड काय होतात, सोल्युबल होतात. लाईक अल्कोहोल, इथर ऑर द बेन्झिन अँड सो ऑन. दीज वन आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आतापर्यंत आपण या ठिकाणी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड, केटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड या कव्हर केलेल्या आहेत. देन नेक्स्ट वन, पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप. याच्या पुढे पाहणार आहोत आपण पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप. पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुप मध्ये असणारी पोलॅरिटी. Now student, we know the structure of carbonyl group. In that, carbon connected to double bond oxygen and having two valencies are free. The polarity of carbonyl group generally originates from the higher electronegative oxygen which is relative with the carbon or its resonating structure. याच्यामध्ये पोलॅरिटी कशी इंड्यूस होते तर जनरली याच्यामध्ये हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन ॲटम आहे की जो काय करतो, इलेक्ट्रॉन स्वतःकडे पूल करून घेतो. इलेक्ट्रॉन स्वतःकडे पूल करून घेतल्यामुळे याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज होतो. म्हणजे इलेक्ट्रॉन्स कोणाकडून कोणाकडे जातात, कार्बन टू ऑक्सिजन. इलेक्ट्रॉन मूव्ह फ्रॉम कार्बन टू ऑक्सिजन मीन्स कार्बन कॅरीज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन कॅरीज पार्शियल निगेटिव्ह चार्ज. Due to the presence of more electronegative oxygen atom, it acquires the electron towards itself. ते इलेक्ट्रॉन काय करतात, स्वतःकडे पूल करून घेतात. मग ऑक्सिजनने जर याचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे पूल करून घेतले तर ऑक्सिजनवरती जास्त इलेक्ट्रॉन होतील, कार्बनचे काय होतील, कमी होतील. म्हणून कार्बनवरती काय चार्ज, पॉझिटिव्ह. सी द रेझोनेटिंग स्ट्रक्चर. कार्बन single bond oxygen, oxygen carries the negative charge, carbon carries the positive charge. Because oxygen is the more electronegative, that's why it acquires the electron of carbon, it gets the negative charge.
carbon carries partial positive charge or the fully positive charge. Because presence of more electronegative oxygen, it acquires the electron towards itself, so the oxygen beings more electron rich species and the carbon beings deficient species. म्हणजे कार्बन वरती काय चार्ज येतो, प्लस मीन्स पॉझिटिव्ह चार्ज येतो. जसं आपण आजारी पडल्यानंतर दवाखान्यामध्ये गेलो, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर काय सांगतात, काही वेळा आपल्याला काही विटॅमिन्सची डेफिशियन्सी असते, म्हणजे कमतरता असते. फॉर एक्झाम्पल विटॅमिन ए ची आपल्याला कमतरता असते, विटॅमिन बी असेल किंवा विटॅमिन सी ची कमतरता असेल, तर काय म्हटलं जातं की डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन सी, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये विटॅमिन सी ची कमतरता आहे. तसं डेफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन, हे जे काही पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज झालाय म्हणजे कार्बनमध्ये इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. इलेक्ट्रॉन्सची काय डेफिशियन्सी, कारण ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन त्याचे पुल करून घेतात, कारण ऑक्सिजनकडे अशी पॉवर आहे की तो त्याचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे पुल करून घेऊ शकतो. म्हणून ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतो, तो कार्बनचे काढून घेतो, म्हणून कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो. सो वी कॅन से दॅट कार्बन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, सो इट इज इलेक्ट्रोफिलिक. सो इट इज इलेक्ट्रोफिलिक. हा काय तयार झाला, इलेक्ट्रोफिलिक तयार झाला. म्हणजेच याला कशाची गरज आहे, इलेक्ट्रॉनची. सो इट इज इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस. सो इट इज इलेक्ट्रॉन, what is that, this one is the electron loving species. याला इलेक्ट्रॉनची गरज आहे, इलेक्ट्रॉन्सची कमतरता असल्यामुळे हा काय आहे तर इलेक्ट्रॉन लव्हिंग ऑर द इलेक्ट्रोफिलिक अँड विच इज ससेप्टिबल बाय द अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. आणि हा ससेप्टिबल आहे कशासाठी, न्यूक्लिओफाइलच्या अटॅकसाठी. दिस वन इज द पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप. ही काय आहे या ठिकाणी कार्बोनिल ग्रुपची पोलॅरिटी या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. यावरून आपल्याला एकच सांगता येतं, कार्बोनिल ग्रुपमध्ये कार्बन हा काय असतो, इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो. ऑक्सिजन हा काय आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. म्हणजे अल्डिहाइड आणि केटोनमध्ये जो काही कार्बोनिल कार्बन आहे हा काय आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे आणि त्याच्यावरती इलेक्ट्रॉन न्यूक्लिओफाइलचा काय होतो, अटॅक होतो. सो सी द रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड द केटोन्स. मग आपल्याला याच्यावरून काय पाहायचं का, रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड द केटोन्स. काय पाहायचं का, रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड and ketones. Now, generally, aldehydes are more reactive than the ketones towards the nucleophilic attack. Aldehydes are the more reactive than the ketones towards the nucleophile attack. Nucleophile attack साठी aldehyde हा more reactive आहे compared to ketone. This can be explained by the two effects. First one is the electronic effect. First one is the electronic effect. Second one steric effect. दूसरा काय आहे हा steric effect. आणि हे आपल्याला या दोन इफेक्टच्या सहाय्याने सांगतात. काय, अल्डिहाइड हा मोर रिॲक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर्ड टू केटोन्स बाय द अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. न्यूक्लिओफाइलच्या अटॅकसाठी अल्डिहाइड हा काय आहे तर रिॲक्टिव्ह आहे ॲज अ कम्पेअर्ड टू कीटोन. हे एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला ह्या दोन थिअरीज पाहिजे. एक इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आणि दुसरा स्टेरिक इफेक्ट. नाउ इन केस ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट द अल्किल ग्रुप्स मीन्स अल्किल म्हणजे मिथिल, इथिल, प्रोपिल, दिस वन. द अल्किल ग्रुप्स आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट मीन्स प्लस साइड इफेक्ट. अल्किल ग्रुप्स हे काय असतात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात. इन केस ऑफ केटोन इट कंटेन्स टू अल्किल ग्रुप्स. जर आपण केटोन्सचं एक्झाम्पल पाहिलं किंवा फॉर्म्युला पाहिला तर केटोनमध्ये दोन अल्किल ग्रुप्स आहेत. सो इन केस ऑफ केटोन two alkyl means two electron donating groups, so it less or react the positive character of carbonyl group decreases. केटोन मध्ये
दोन अल्किल ग्रुप प्रेझेंट असल्यामुळे ते कार्बोनिल ग्रुपमधल्या कार्बनचे पॉझिटिव्ह कॅरेक्टर हे काय करतात, कमी करतात. आणि पॉझिटिव्ह कॅरेक्टर कमी झाले की ते न्यूक्लियोफाईलच्या अटॅकला ससेप्टिबल राहत नाही. जर याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज जास्तीचा असेल तर तो न्यूक्लियोफाईलच्या अटॅकसाठी ससेप्टिबल आहे. पण केटोनमध्ये काय आहेत तर दोन अल्किल ग्रुप्स आहेत की जे काय करतात, इलेक्ट्रॉन डेन्सिटी याला देतात, म्हणून याची जी काही डेफिशियन्सी आहे ही कमी होते. म्हणून दिस वन आर द लेस रिॲक्टिव्ह टुवर्ड्स द न्यूक्लियोफाईल आहे. इन केस ऑफ अल्डिहाइड देर इज ओनली वन अल्किल ग्रुप्स, so the electron donate less, so the positive character also decreases. So positive character decreases means it is susceptible for the attack of nucleophile. म्हणजे ह्या जो काही कार्बन आहे जो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. अल्डिहाइड मध्ये त्याला सपोज आपल्याला एकच इलेक्ट्रॉन मिळेल तर केटोन्स मध्ये किती मिळतील, 2 मिळतील. सपोज या अल्किल ग्रुपने एक इलेक्ट्रॉन दिला, यानं एक इलेक्ट्रॉन दिला, 2 इलेक्ट्रॉन दिले की त्याची डेफिशियन्सी काय होईल, कमी होईल. मात्र अल्डिहाइडमध्ये एकच अल्किल ग्रुप आहे की जो फक्त एकच इलेक्ट्रॉन देईल आणि एका इलेक्ट्रॉनने त्याची डेफिशियन्सी ही कंप्लीट होत नाही. म्हणजे हा आणखी डेफिशियन्स आहे. म्हणून याच्यामध्ये न्यूक्लियोफाईलचा अटॅक हा मोर रिॲक्टिव्ह टुवर्ड्स द केटोन. दिस कॅन बी एक्सप्लेन बाय द इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. सेकंड वन, स्टेरिक इफेक्ट. Means in case of aldehydes and the ketones, the nucleophile attack by the backside. म्हणजे सपोज काय आहे, हा तुमचा केटोन्स आहे R. This one is the aldehyde RH. In case of ketones, electron deficient species carries 2 alkyl groups. So the incoming nucleophile have the bulky groups deficiency. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना अडथळा होणार आहे या 2 ग्रुपचा. स्टेरिक हिंड्रन्समुळे या ठिकाणी जो काही इनकमिंग न्यूक्लियोफाईल आहे त्याला काय तयार होईल, डिफिकल्टी तयार होईल. इन केस ऑफ केटोन. इन केस ऑफ अल्डिहाइड देर इज ओनली वन अल्किल ग्रुप, सो द न्यूक्लियोफाईल कॅन अटॅक इझिली बाय द बॅकसाइड. म्हणजे या ठिकाणी स्टेरिक हिंड्रन्स, बल्की अल्किल ग्रुप्स, बल्की म्हणजे जास्त ॲटॉमिक मास असणाऱ्या अल्किल ग्रुपचा प्रभाव या ठिकाणी कमी आहे, तर केटोन्स मध्ये काय आहे या ठिकाणी जास्त आहे. These one are the 2 reasons for aldehydes are more reactive than the ketones towards the nucleophile attack. न्यूक्लियोफाईलच्या अटॅक मध्ये अल्डिहाइड हा मोर रिॲक्टिव्ह आहे. याच्यासाठी हे 2 रिझन आहेत. एक म्हणजे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट, सेकंड वन इज द स्टेरिक. So students, in today's lecture we have discussed the physical properties and the reactivity of aldehydes and the ketones. Now, thank you for today's lecture. Remaining part will be seen in the next video lecture. Thank you.